आपल्या सर्वांच्याच लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळेच भक्तगण आता विसर्जन स्थळी रवाना व्हायला लागलेले आहेत. ज्या प्रकारे हा भक्तिसागर पूर्ण आपण विसर्जन स्थळी विविध ठिकाणी पाहतोय, तसाच हा भक्तिसागर सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळतोय. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आता सगळे नेटिझन्स सोशल मीडियावर द्यायला लागलेले आहेत आणि म्हणूनच हा गणेशोत्सव हा हायटेक होत चाललेला आहे असं म्हणतात. आणि ट्विटरने सुद्धा म्हणून हॅशटॅग मंगलमूर्ती हे सुद्धा यावर्षी इंट्रोड्यूस केलं. मुख्यमंत्र्यांनी याचं स्वागत सुद्धा केलं होतं. हा हायटेक झालेला गणेशोत्सव आणि याच हायटेक गणेशोत्सवाच्याच माध्यमातून सामाजिक प्रबोधन सुद्धा आता करणं सुरू झालेलं आहे. आणि असाच प्रयोग मंगलमूर्ती.com हे गेले 3 वर्षापासून करतंय. शाडूच्या मातीच्या मूर्त्या या संदर्भातली जनजागृती करतंय, कलाकारांना एक व्यासपीठ देण्याचं काम करतंय. आपण कशा प्रकारे हे लाल मातीच्या गणेश मूर्त्या या तयार होतात याबद्दल तर जाणून घेतलंच, पण सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे योग्य पद्धतीने केला हे खरं तर महेशजी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. सोशल मीडिया म्हणजे सगळ्यात चांगलं एक सोपा माध्यम जिकडे लोकांपर्यंत घरोघरी आपण कनेक्ट होऊ शकतो. सोशल मीडिया म्हणजे फेसबुकवर मंगलमूर्ती.com करून एक आपलं पेज आहे. त्या पेजवर दिवसेंदिवस एक लोकांचं रिॲक्शन्स त्याच्यावर दिसण्यात येतं, त्याच्यावर फीडबॅक समजून येतं. म्हणजे प्रत्येक कल्पना आपण त्याच्यावर रिॲक्शन आपल्याला इमिडिएट कळतं, करून आपण कुठे चुकतोय, कुठे आपण बरोबर आहोत, किंवा कुठलं काहीतरी रिॲक्शन आपल्याला काहीतरी एक फीडबॅक लोकांकडनं हवी आहे, तर ते एक सोशल मीडिया एक पुष्कळ फास्ट पद्धतीने आपल्याला कल्पना देतं.